रेणावी घाट रस्त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ बागवान, विट्याचे माजी नगर अध्यक्ष वैभव पाटील यांची माहिती। विजापूर गुहागर महामार्गावरील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्ध घाट रस्त्याबाबत शासन स्तरावरून निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे उपअभियंता युसुफ बागवान यांची आणि विट्याचे माजी नगर अध्यक्ष वैभव पाटील यांच्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती यांनी दिली आहे। याबाबत माहिती देताना वैभव पाटील म्हणाले की विजापूर गुहागर या महामार्गाचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। पुढे पाटण ते घाटमाथा आणि नागज घाट परिसर रेवणसिद्ध घाट इथं कामं अपूर्ण आहेत। मात्र या महामार्गावरील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्ध घाट परिसरातील पुढची कामं गेल्या 2 वर्षांहून झालेली नाहीत। त्यामुळे रस्त्याची अवस्था खूप खराब आहे। त्यातच गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे या घाट रस्त्यावर खड्डे पडले आहेत। पावसाने पूर्णतः रस्ता वाहून गेलेला आहे। रस्त्यावर खड्डे पडल्यात, परिणामी वाहन चालकांना मोठी कसरत करून वाहन चालवावी लागतात। त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत। या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता युसुफ बागवान यांना ही सर्व परिस्थिती दूरध्वनीवरून सांगितली। याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तीर्थक्षेत्र रेणावी घाट परिसरात शासनाकडून कायमस्वरूपी या घाटात दोन्ही बाजूनी काँक्रीटचे कठडे व डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी गटारीची सोय व्हावी अशी मागणी केली असता लवकरच शासन स्तरावर या रस्त्याच्या बाबतीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ सांगितल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।